काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत। गुजरातमध्ये काँग्रेसचं 2 दिवसाचं अधिवेशन पार पडलेलं आहे। अनेकांची भाषणं झाली, अनेकांनी उद्देशून काही संदेश सुद्धा लिहिला आहे। किती पक्षाला तारणहार ठरेल? प्रश्नच नाही। कुठलाही अधिवेशनामध्ये जेव्हा आपण नवीन ध्येय धोरणं ठरवतो आणि विशेषतः गुजरातच्या भूमीवर जिथून महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी जो विचार दिला देशाला, काँग्रेसला, देशाच्या जनतेला, भविष्याला, तिथून जेव्हा अधिवेशन होतं तेव्हा देशभरातले सगळे कार्यकर्ते काँग्रेसचे एकत्र येतात, तेव्हा एकत्रितपणे संदेश जातो आणि त्यातनं जो जोश निर्माण होतो तो नक्कीच बदल करणारा असतो। मागच्या वेळेस गुजरातमध्ये थोड्याशाने BJP सरकार वाचलं होतं, यावेळेस BJPला गुजरातमधून जावंच लागेल अशा पद्धतीचा प्रतिसाद जो आहे तो गुजरातच्या जनतेकडून या अधिवेशनाला मिळालेला आहे। खरं तर अध्यक्षांनी बोलताना असं म्हटलेलं आहे की अनेक लोक आहेत, अनेक पदाधिकारी आहेत ज्यांनी पदं घेतलेली आहेत, मात्र आपली भूमिका निभावत नाही आहेत, अशांना बाहेर केलं पाहिजे। आता ते ठरलेलं आहे। CWCची बैठक झाली, त्याच्यापूर्वी काही बैठका दिल्लीमध्ये झाल्यात आणि सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी, मग ते आमचे अध्यक्ष असोत किंवा मल्लिक खरगे साहेब किंवा सोनियाजी असो, राहुलजी असो आणि सगळे जनरल सेक्रेटरीज यांची एकत्रित जी बैठक झालेली आहे त्या बैठकांमधून असं निघालेलं आहे की आता जे लोक काम करत नाही, पदं घेऊन बसले, त्यांना आराम द्यायचा, जे नवीन नेतृत्व आहे त्याला संधी द्यायची। आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळ असतील, मध्य प्रदेशमध्ये जितू पटवारी असतील, वेगवेगळ्या ठिकाणी नवीन नवीन नेतृत्व जे आहे ते पुढं आणण्याचा प्रयत्न जो आहे तो काँग्रेसतर्फे आहे आणि सोबतच ज्येष्ठ नेतृत्व जे आहे तेही घेण्याचा एक प्रयत्न जो आहे तो आहे। जो काम करेल त्याला पुढे न्यायचं, जो काम करणार नाही त्याला घरी बसवायचं, अशा पद्धतीचं भाषण जे आहे ते खरगे साहेबांच्या बोलण्यातून स्पष्टपणे पुढे येत होतं। महत्त्वाचं म्हणजे राहुलजींनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आतापर्यंत प्रदेशाध्यक्षांपर्यंत आणि नेत्यांपर्यंत जे होतं ते अधिकार आता जिल्हाध्यक्षांना पण देण्यात येतील, अशा पद्धतीचं जे ठरलेलं आहे त्याच्याने एक नवसंजीवनी मिळेल, जमिनीवर काम करणाऱ्या नेत्यांना संधी मिळेल आणि खऱ्या अर्थानं जे आहे की लोकांना जसे कॅन्डिडेट पाहिजेत तसे कॅन्डिडेट भेटल्यामुळे नक्कीच परिवर्तन जे आहे ते आता देशामध्ये पक्का आहे। अनेक ठराव मांडले गेलेले आहेत, पास पण झालेले आहेत। कुठले महत्त्वाचे ठराव आहेत का ते पक्षासाठी महत्त्वाचे असतील? महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवाद काय आहे, ज्या एका धर्माच्या नावाने जो राष्ट्रवाद पुढे आणण्याचा प्रयत्न आहे, ज्यामध्ये धर्म नाही आहे, विशिष्ट प्रकारच्या एका जातीच्या लोकांचा राष्ट्रवाद म्हणजे देशाचा राष्ट्रवाद म्हणून जे 10 वर्ष 11 वर्ष ठेवण्यात आलेला आहे तो तर अनेक 100 वर्ष झाले ठेवून राहिलेत। यश त्याला मागच्या 10 वर्षात आलेलं होतं, तो कसा खोटा आहे आणि खरा राष्ट्रवाद या संविधानातून कसा येतो आहे, ज्या सांप्रदायिकता नसावी, ज्याच्यामध्ये प्रेम असावं, ज्याच्यामध्ये समानता असावी, मग ती भाषेची असो, धर्माची असो, जातीची असो, प्रांताची असो, पंथाची असो, हे सगळे मिळून भारतीय नागरिक जे आहे अशा पद्धतीचा राष्ट्रवाद जो आहे त्याचा ठराव झाला। सांप्रदायिकतेच्या विरोधामध्ये ठराव झाले, तर अशा अनेक जे ठराव झालेत त्या ठरावातनं स्पष्टपणे भारताची एकात्मता जोपासणे हा जर आपण इन शॉर्टमध्ये जर आपण जे बोलतो म्हटलं तर हे आज या अधिवेशनानं इथून मिळवलेलं आहे। ते जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम आम्हा कार्यकर्त्यांचं आहे आणि आम्ही ते घेऊन जाण्याचं काम नक्कीच करू। 26 अकराच्या हल्ल्यातील मुख्य सूत्र राणा जो आहे त्याला आता भारतामध्ये आणलं जात आहे। आज कदाचित भारतामध्ये आणण्याची शक्यता वर्तवली जाते। या प्रत्यार्पणाची सुरुवात काँग्रेसच्याच काळामध्ये झाली होती, UPA सरकारच्या काळामध्ये। या संदर्भामध्ये ती प्रक्रिया पार पडलेली आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे। पण मग ज्या पद्धतीनं तुम्ही तहूर राणाला आणतायत त्या पद्धतीनं विजय माल्या आहे, नीरव मोदी आहे, ललित मोदी आहे, मेहुल चोक्सी आहे, हे सुद्धा देशासोबत गद्दारी करून गेलेले आहेत, देशाचा पैसा, गरीब माणसाचा घामाचा पैसा लुटून गेलेले आहेत हे लोक। ज्यांचं प्रत्यार्पण कधी होणार आहे? केवळ निवडणुकीपुरती त्यांचं आता प्रत्यार्पण होईल, कोर्टातून मंजूर झालेलं आहे इंग्लंडच्या वेगवेगळ्या, आणि प्रत्यक्षात काय आहे तर त्या लोकांना नागरिकता मिळत आहे दुसऱ्या राष्ट्रांची। मग आपण 56 इंच का सीना, एवढा मोठा भारत देश, एवढी मोठी भारताची लोकशाही, एवढा डंका वाजत आहेत, त्यांना कसं काय नागरिकता मिळते आहे देशामध्ये गद्दारी केलेल्या लोकांना? हे सुद्धा प्रश्न जे आहे ते आमच्यासारख्यांना पडतात। त्यामुळे निवडणुकीपुरतं वापरून आणि आम्ही हिंदू मुस्लिम करून तहूराला आणलंच पाहिजे, त्याला भारताच्या कायद्यासमोर उभं केलंच पाहिजे, याच्याशी काही दुमत नाही। पण ज्या पद्धतीने देशामध्ये हिंदू मुस्लिम किंवा सांप्रदायिकता केली जाते त्याला कुठेतरी विराम बसला पाहिजे आणि ह्या लोकांनासुद्धा भारतामध्ये आणलं पाहिजे, कारण ते भारताचे गुन्हेगार आहेत। शरद पवारांचं एक वक्तव्य समोर येतं आहे की आम्ही सुद्धा टाटा बिर्ला जे आहे यांच्याबद्दल बोलत होतो, पण नंतर टाटांचं योगदान किती हे नंतर आम्हाला कळलं। तसं आताही काही उद्योगांबद्दल बोललं होतं, चूक असेल तर बोललं गेलं पाहिजे, मात्र तेही योगदान लक्षात घेतलं पाहिजे। मला असं वाटतं की टाटा बिर्लांचं योगदान स्पष्टपणे पुढे आहे। तुम्ही बघा टाटा हॉस्पिटल, टाटांचं देशापतीचं समर्पण आणि टाटांनी निर्माण केलेल्या गोष्टी ह्या लोकांपर्यंत पोचलेल्या आहे। टाटांनी शोषण नाही केलं देशाचं, टाटांनी जर जवळीक असेल सत्ताधाऱ्यांशी तर त्यांचे मित्र बनून
पोर्ट असेल, एअरपोर्ट असेल, सगळ्या कष्टाने या जनतेनं उभ्या केलेल्या कंपन्या असतील विचारकरी, त्या सगळ्या गळ्यात घालण्याचं काम नाही केलं, घशात घालण्याचं काम नाही केलेलं आहे. त्यामुळे पवारसाहेब म्हणतात ते बरोबरच आहे की काही चूक असेल तर नक्कीच बोललं पाहिजे. चुकीवरच बोलल्या जात आहे की पोर्ट, एअरपोर्ट, डिफेन्स, रेल्वे सगळं काही जे आहे ते अदानीच्या घशामध्ये, अंबानीच्या घशामध्ये घालण्याचा जो आता तर जंगली घालणं सुरू झालेलं आहे, जंगली घालणं सुरू झालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या आहे आणि म्हणून त्याचा विरोध होत आहे. बरोबर बोलले पवारसाहेब की चुकीच्या गोष्टीला चूक म्हटलंच पाहिजे. आता आपण चुकीच्या गोष्टीला चूक बोललं पाहिजे. कुठंतरी अदानी अंबानी यांच्यासाठी जे आहे ते सगळं काही सुरू आहे आणि शरद पवार साहेब बरोबर बोलला असं अतुल लोंढे म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन कृष्णा कापडे, सारजी सुरणे, एबीपी माझा, गुजरात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.